नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांसाठी मोठी व आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे पावसासंबंधी. पंजाब डक यांनी केलेला मोठा अंदाज शेतकरी बांधवांना आता आनंदाचा ठरणार आहे. बऱ्याचशा दिवसापासून शेतकरीची पाण्याची वाट बघत आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये मान्सून केव्हा येणार, आपल्या भागामध्ये हा मान्सून केव्हा दाखल होणार, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत आणि जाणून घेणार आहोत. पंजाब डक यांनी काय सांगितले आहे हे सविस्तर आपण बघणार आहोत. हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी दिलेल्या नव्या अंदाजामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस कधी सुरू होणार, कोणत्या भागामध्ये सर्वाधिक पाऊस पडणार, पेरणी करण्याची योग्य वेळ कोणती आणि यावर्षी दुष्काळाची शक्यता काय आहे, या सर्व प्रश्नांची माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. पंजाब डक यांनी शेतकऱ्यांना दिलेला अत्यंत महत्त्वाचा सल्ला देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया महाराष्ट्राच्या मान्सून बाबतचा हा मोठा अपडेट. मित्रांनो, भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यामध्ये 21 जून ते 30 जून दरम्यान महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाचा इशारा पंजाबराव डक यांनी केलेला आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठी ही आनंदाची बातमी समोर आलेली आहे. मध्ये ढगांची गर्दी वाढत असून पावसाची अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. पंजाबराव डक यांच्यामध्ये 22 जून पासून पावसाला सुरुवात होईल. त्यानंतर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या भागांमध्ये टप्प्याटप्प्याने पावसाचा जोर वाढणार आहे. विशेष म्हणजे 22 ते 30 जून या कालावधीमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी ही अत्यंत सकारात्मक बाब मानली जात आहे. मात्र शेतकरी बांधवांनो, घाईघाईने पेरणी करू नका. शेतीतील ओलावा तपासूनच पेरणीचा निर्णय घ्या. जमिनीतील पुरेसा ओलावा नसेल तर काही दिवस थांबा आणि तुम्ही शेतामध्ये पेरणी सुद्धा करू नका. तज्ज्ञांच्या मते पुढील काही दिवसांमध्ये पाऊस सातत्याने राहिल्यास सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आणि इतर खरीप पिकांसाठी वातावरण अनुकूल होईल. मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यात सध्या पावसाची परिस्थिती कशी आहे? कमेंटमध्ये तुमच्या गावाचे नाव नक्की लिहा. अशा शेती, हवामान, PM किसान, लाडकी बहीण योजना, सोन्याचे भाव आणि सरकारी योजनांच्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा.